लगा माझ्या तर डोक्याला झिंझिने आल्यात बरं का. काय सुधारणा झाले. जामकर साहेबांना असा कुठला पुरावा गावला असेल की त्यांनी गोपाळची अशी धिंड काढून त्याला डायरेक्ट जेलमध्येच घातलं ती. नाहीतर काय लागा. अरे किती चुकीचं डाउनलोडिंग आहे हे. आपल्या गावातल्या देव माणसाचं असं कसं काय वागू शकतात ते. अरे देव जरी आपल्या पुढे आला आणि त्याला सांगितलं की गोपाळनं असं असं काहीतरी कांड केलाय, अरे आपला विश्वास बी बसायचा ना देवा. नाही तर काय. मी तर वाटतंय त्या जामकर साहेबाचा बाजारच उठवतो. अरे काय पोलीस आहे म्हणून काही करायचं का. बिचारा तो गोपाळराव आपला किती हलक्या काळजाचा आहे. हा तिथं वहिनी गायब झाल्यापासून काय रे त्याचा हाल चालल्यात मला बघवा नाही का. बरं भावानो, मला काय म्हणायचंय म्हणजे मी माझं मत मांडतोय. आपल्या गोपाळला जामकर साहेबांनी अटक केली, त्यांना काहीतरी पुरावा सापडला असेल ना. म्हणजे मला काय म्हणायचंय की आपल्या गोपाळनं काही केलं असेल का. काय नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे सध्या जी गावात परिस्थिती चालू आहे त्याच्यावरून मी असं म्हणतोय की बाबा गोपाळनंच काय केलं असेल का, की तो आपल्या समोर वेगळं वागतोय आणि बाहेर वेगळं वागतोय, असं काय असू शकतं का. मी फक्त शक्यता वर्तवतो. ऐकलं का काय म्हणतंय. याला म्हणायचं की आपल्या गोपाळनेच काहीतरी कांड केलाय, आपला गोपाळ चुकीचा असं म्हणायचं याला. ठेवून सनाटा देईल ना तोंड बंद कर, नाही तर ए अमिताभ, ही वेळ नाही तर मी काय करेन माहितीये का, आत्ता शिगडी पेटवीन, उकळता चाय घेणं तुझ्या नरड्यात होतीन मी. जुंदर तुला खरंच पाहिजे का हा, पाहिजे का तुला यो. आता बोललाय परत बोललो ना हिदावाकडे बुक्की घालून आज घालीन सगळ्याचे सगळे. कळलं का. अरे मी माझं मत मांडतोय. काय तुझा मत का बस. झुंजार समजा ह्याला. मत मांडतोय. चल चुलीत घाल तुझं मत. चल माणसं बोलू दे ना. चल बोलते. काय बोलते. मी फक्त का देईल होते कडा. चला कोण आहे, कोण आहे, ए ए कोण आहे. वहिनी, वहिनी, मी आहे, मी लकी भाऊजी. अहो वहिनी असं का पाहताय. अहो वहिनी तुमची ही अवस्था अशी कशी काय झाली. तुम्ही असं का. आणि वहिनी तुम्ही होता कुठं. अहो गोपाळ तुम्हाला सकाळपासून दिवसभर येण्यासारखा हुडकतोय. अहो गावात सगळीकडे हुडकलं. चला तुम्ही चला, गोपाळकडे घेऊन जातो तुम्हाला मी. त्यांच्याकडे नको, त्यांनीच माझी अशी अवस्था केली, त्याच्याकडे नको. गोपाळ, आपण गोपाळ तुमची अशा अवस्था का करेल. आता काय सांगू तुम्हाला. नाही 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 वहिनी, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. ते शक्यच नाही. अहो गोपाळ असं का. खोटं नाही बोलत आहे, खरं सांगते तुम्हाला. आधी त्यांनी
मला आमच्या खोलीत बांधून ठेवलं होतं, पण मग मी कुणाला तरी सापडेल म्हणून दुकानातल्या गोडांमध्ये डांबून ठेवलं. भाऊजी, भाऊजी, भाऊजी. बघितलं दाजी, त्यांना जर मी माहीतच नाही कुठे आहे तर बरोबर माझ्या मागावर कसं आले इथं. वहिनी मला अजून पण खरं वाटेना. गोपाळ तुमच्या बरं असं वागलं. हळू भाऊजी, हळू. त्यांना जर मी इथं दिसलं ना, मी तुम्हाला सगळं सांगते, सगळं सांगेन, पण नंतर सांगेन. आत्ता मला तुमच्या मदतीची गरज आहे, मला मदत कराल. हा लालित आहे. गोपाळनं झुंजारला आजूबाजूच्या सगळ्या लॉजवर लक्ष ठेवायला सांगितले. तुम्ही सावध राहा. त्या जामकर साहेबाला फोन करून ब्रेकिंग न्यूज दिली पाहिजे. हॅलो. शोधून शोधून दमलात ना. तुम्ही ज्याचा शोध घेताय ते गावातल्या टाकीजवळ नाहीतर विहिरीजवळ मिळेल. हॅलो. गोपाळ इथनं निघून जायच्या त्या चिठ्ठीचं काहीतरी केलं पाहिजे. आजी, हो आजी, इकडे घेवायचं. एक काम आहे आजी. आता एक पोरग इथं येईल, त्याला एवढी चिठ्ठी द्या. मी का देऊ? मला काय मिळणार आहे? आता द्याल का चिठ्ठी?